तयारी करतोय मी. इथं रवा घेतलाय, दहीने अजून बरेच मटेरियल एकत्र करतोय. इच्छा खूप झाल्या त्यामुळे आता आणली पेस्ट्री. तुम्हाला दाखवतो कोणती आणली ती. ऑपरेशन एक वेळ काय वाटत नाही, पण त्या ऑपरेशन नंतरच्या ज्या गोष्टी असतात हॉस्पिटलाइज झाल्यानंतर ते खूप वेदनादायक आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज शनिवार आहे. मला खांडवे खूप आवडतात, तर आईच्या चॅनलवरती रेसिपी आहे. मी आज ट्राय करणार आहे, ती रेसिपी बनवायचा प्रयत्न करणार आहे. आईच्या चॅनलवरचा रेसिपीचा व्हिडिओ बघत मी करायचं ठरवलेलं आहे आज. तर चला मग तयारी करून घेतो आणि आज बनवूया खांडवे. तयारी करतोय मी. इथं रवा घेतलाय, दहीने अजून बरेच मटेरियल एकत्र करतोय. ही छोटी घेतलेली आहे. इथं सगळं मटेरियल मी घेतलेलं आहे. ही रेसिपी आईच्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथं जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघून करा. मी आता तयारी करतो आणि पटापट सुरू करतो करायला खांडवे. नाश्ता करून झालेला आहे, आता जरा मेडिसिन्स घेतो. सकाळी नाश्ता व्यवस्थित जमला करायला, व्यवस्थित बनवलं मी. खांडवे माझं फेवरेटच आहे. आणि आता दुपारी वाजले तर जवळपास 2:30 आणि अचानक इच्छा झाली काहीतरी गोड खायची. आणि गोड ते पण केक पेस्ट्री. तुम्हाला दाखवतो कोणती आणली ती. हा बटरस्कॉच आहे पप्पांसाठी, घ्या. हा ब्लॅक फॉरेस्ट माझ्यासाठी. फार टेम्पटिंग होतं आहे मला आज. खूप इच्छा झाली गोड खायची. टेस्ट करतो पहिला. वा, नमस्कार मित्रांनो. कामाच्या गडबडीमध्ये मला परत बोलता आलं नाही, वेळ देता आला नाही. आता मी सॅम्पल द्यायला गेलो होतो लॅबमध्ये. त्याला जवळपास 4-5 दिवस होऊन गेले. लॅबला गेलो होतो तर त्याचा रिपोर्ट आला 3 दिवसानंतर. रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, काही इश्यू नाही आहेत. काल 14 दिवस पूर्ण झाले आहेत माझ्या पहिल्या ऑपरेशनला, ज्याच्यामध्ये स्टेंटिंग केलं होतं. आणि आज दुसरं ऑपरेशनसाठी मी ॲडमिट व्हायला चाललो आहे. ऑपरेशन होत असतं की ऑपरेशनच्या वेळेला काही वाटत नाही. अर्थात भूल असते किंवा तुम्हाला भूल दिलेली असते, त्यामुळे काय वाटत नाही. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे सलाईन लावणं, रक्त काढणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड त्रास होतो शरीराला. ऑपरेशन एक वेळ काय वाटत नाही, पण त्या ऑपरेशन नंतरच्या ज्या गोष्टी असतात हॉस्पिटलाइज झाल्यानंतर ते खूप वेदनादायक आहेत. आज मी ॲडमिट होणार आहे आणि उद्या ते ऑपरेशनमध्ये सगळे एक साईड माझी क्लिअर करतील. त्याच्यानंतर परत 14 दिवस गॅप असणार आहे. तर असं पूर्ण सायकल आहे. तर मित्रांनो, आज दुपारी 3-3:30ला निघेन मी. तर भेटतो मी तुम्हाला नंतर. थोडासा आराम करतो. मी आता रेडी झालेलो आहे. दुपारचे वाजलेत 3:30 आणि आत्ता मी निघतो आहे बाणेरसाठी. ॲडमिट व्हायला जायचं आहे आणि उद्या ऑपरेशन होईल माझं. तर हे सेकंड ऑपरेशन आहे. कॅब बुक करतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट कॅबमध्ये. वातावरणात हळूहळू बदल झाला आणि पाऊस देखील आला. अशा वातावरणात मस्तपैकी फिरायला जाणं अपेक्षित होतं, पण सध्या वेगळी परिस्थिती आहे. तुम्हाला पावसाचा आवाज ऐकवतो. हॉस्पिटलला पोचलो. एका बॉडीला टॅग बांधावा असा एका जिवंत माणसाच्या हातात
टॅग बांधण्यात आला. ऑपरेशन झालं. स्वामी नेहमी पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. आता सगळी प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे. लेफ्ट साईडचं किडनी स्टोन रिमूव्ह केलेलं आहे. जरा बेटर फील होतं आहे, पण पेन थोडंसं आहे. तर सगळी प्रोसिजर कंप्लीट करून मेडिसिन्स घेऊन आता मी वरती आलो आहे. आता कपडे चेंज करतो आणि इथनं निघू घरी. संध्याकाळचं वातावरण खूप सुंदर होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.